आज आपण आहोत श्री नानासाहेब गणपत गारडे यांच्या ऊस प्लॉटमध्ये. तर या ठिकाणी आपण डमनेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत ऊस पिकासाठी जे मार्गदर्शन केलं होतं, तर त्यामध्ये ह्या ऊसाच्या कांड्या मोजल्यानंतर 30 कांड्या भरत आहेत. आणि ह्याची जी लांबी आहे ऊसाच्या पेराची बघा इथं 17 सेंटीमीटरच्या आसपास आहे. 17 ते 15च्या दरम्यान, म्हणजे एक पेऱ्याची जी साईज आहे ही साधारणपणे 17 ते 15 सेंटीमीटर एवढी लांबी भरते. आणि ही जी जाडी म्हणाल ऊसाची जाडी जी भरते ते 10 सेंटीमीटरची जाडी आहे. ऊसाची जाडी जी म्हणतो आपण ती 10 सेंटीमीटरच्या आसपास ही ऊसाची जाडी आहे. आणि हा जो प्लॉट आहे हा फलटण तालुक्यातील ढवळपाटी येथील आहे. आणि या ठिकाणं या प्लॉटला पूर्णपणे आज 11 महिने पूर्ण झालेले आहेत. आणि जानेवारीमध्ये लागवड असल्या कारणानं जानेवारीमध्ये 12 महिने पूर्ण होतील. तर अशा पद्धतीचे हे बदल, आणि ह्या एकाच ऊसाचं नाही आहे, तर हे इतरही ऊसांचं पाहिलं तर अशाच पद्धतीने पेरांची जी लांबी आहे तर ही अशी मिळालेली आहे. पहा, आता हाच ऊस घेतला, हा मोजला 30 भरला, आणि हा त्याच्या पलीकडे गेला त्या शेजारचा जर बघितला तर तो हा जो ऊस शेजारचाच घेतला हा बेटामधला, तर हा त्याच्यापेक्षाही जास्त उंचीचा आणि त्यापेक्षाही 2 ते 3 कांड्या जास्त भरत आहेत. म्हणजे 30 पासून 32, 33, 35पर्यंत कांड्या या ऊसामध्ये दिसून येत आहे. आणि हा पहिली सरी हिथं आहे, दुसऱ्या सरीतला ऊस घेतलेला आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ऊस आपण जो सिलेक्ट केलेला तो आतल्या सरीतला घेतलेला आहे. बाहेरच्या सरीतला घेतला तर आणखी त्यामध्ये जाडी जास्त मिळते, कारण त्याचा थोडेसे इफेक्ट वेगळे असतात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण डमनेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत ऊस पीक असेल किंवा डाळिंब पीक असेल किंवा द्राक्ष पीक असेल यामध्ये आपण मार्गदर्शन करतो. आणि रिझल्ट हे असे आहेत, आणि या पद्धतीनं आपण दाखवलेले रिझल्ट हे असे तुम्हाला या व्हिडिओमधून समजून येतील. आणि हे जे केलेलं मार्गदर्शन आहे तर हे अशा पद्धतीने आहे. आणि या ठिकाणं बाकीच्या ऊसामध्ये जर जेव्हा आपण पाहतो तर ही पेरांची साईज ही अशी मिळते. म्हणजे काही ठिकाणं एक साधारणपणे 5 सेंटीमीटर, नंतरनं 7-8 सेंटीमीटरची लांबी ही मिळून जाते. म्हणजे जर पेरांची लांबी कमी झाली की ॲव्हरेजली आपलं उत्पादन हे कमी मिळतं. त्यासाठी पेरांची लांबी जी आहे ही 15-17 सेंटीमीटरच्या आसपास मिळावी हे महत्त्वाचं असतं. आणि यासाठीच आपण या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि ऊस बागायतदारांनो.